नमस्कार. कधी विचार केलाय की आपण आपल्या गाडीची किंवा इन्व्हर्टरची बॅटरी योग्य प्रकारे चार्ज करतोय का? आपल्याला अनेकदा वाटतं की चार्जर लावला की झालं काम, पण खरं तर यामागे एक पूर्ण शास्त्र आहे. आणि जर चुकीच्या पद्धतीने चार्जिंग केलं तर बॅटरीचं आयुष्य कमी होऊ शकतं. म्हणूनच आज आपण लेड ॲसिड बॅटरी चार्ज करण्यामागचं तंत्र आणि त्याच्या योग्य पद्धती सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिला आणि साधा प्रश्न, बॅटरीला चार्ज करण्याची गरजच काय? अच्छा, असं इमॅजिन करा की बॅटरी म्हणजे एक मॅरेथॉन धावपट्टू आहे. जेव्हा आपण बॅटरी वापरतो म्हणजे ती डिस्चार्ज होते, तेव्हा ती तुझी सगळी ऊर्जा खर्च करत असते. तिच्या आतली रासायनिक शक्ती कमी होते आणि तिचा इंटरनल रेझिस्टन्स म्हणजे एक प्रकारे तिचा आतला थकवा वाढायला लागतो. चार्जिंग म्हणजे काय? तर त्या धावपट्टूला पुन्हा ऊर्जा देणं. आपण ती रासायनिक प्रक्रिया उलटी फिरवतो, तिला रिफ्रेश करतो, जेणेकरून ती पुढच्या कामासाठी एकदम तयार होईल. पण थांबा, चार्जरला हात लावण्याआधी एक खूप महत्वाची पायरी आहे, बॅटरीची तब्येत तपासणं. जसं एखादा डॉक्टर तपासणी केल्याशिवाय औषध देत नाही ना, अगदी तसंच बॅटरीचं आहे. आधी तिची नेमकी कंडिशन काय आहे हे पाहणं सगळ्यात गरजेचं आहे. आणि ही तब्येत तपासायची कशी? तर त्यासाठी एक गोष्ट मोजतात, तिला म्हणतात स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किंवा विशिष्ट गुरुत्व. बॅटरीमधलं जे इलेक्ट्रोलाइट नावाचं द्रावण असतं ना, त्याला बॅटरीचं रक्त समजा. तर ही स्पेसिफिक ग्रॅव्हिटी म्हणजे ते रक्त किती दाट किंवा सकस आहे याचं मोजमाप. ते जेवढं दाट तेवढी बॅटरीमध्ये ऊर्जा जास्त. या एका गोष्टीवरून बॅटरी किती चार्ज आहे हे आपल्याला थेट कळतं. आता हे मोजण्यासाठी जे उपकरण वापरतात त्याला हायड्रोमीटर म्हणतात. हे बघा, इथे चित्रात दिसत आहे. ही एक काचेची नळी असते, जिच्या आत एक फ्लोट तरंगत असतो. बॅटरीच्या प्रत्येक सेलमधून थोडा इलेक्ट्रोलाइट या नळीत ओढून घेतला जातं आणि हा फ्लोट त्या द्रावणात किती वर तरंगतोय यावरून आपल्याला रीडिंग मिळतं. दिसायला साधा आहे, पण खूपच प्रभावी उपकरण आहे हे. आता हा तक्ता बघा, सगळं एकदम क्लिअर होईल. जर रीडिंग 1.26 आलं तर समजायचं बॅटरी फुल चार्ज आणि एकदम फिट आहे. तेच जर 1.20 पर्यंत खाली आलं तर बॅटरी साधारण 50% चार्ज आहे. पण खरा धोक्याचा अलार्म तेव्हा वाजतो जेव्हा रीडिंग 1.15 किंवा त्यापेक्षा खाली जातं. याचा अर्थ बॅटरी पूर्णपणे डिस्चार्ज झाली आहे. म्हणून एक नियम लक्षात ठेवा. जर रीडिंग 1.21 पेक्षा कमी दिसलं तर बॅटरीला नुकसान होण्यापासून वाचवण्यासाठी ताबडतोब चार्जिंगची गरज आहे. ठीक आहे, बॅटरीची तब्येत कळली. आता चार्जिंगच्या मुख्य पद्धतींकडे वळूया. यातली पहिली आणि सगळ्यात जास्त वापरली जाणारी पद्धत म्हणजे कॉन्स्टंट करंट मेथड. अच्छा, आता ही सर्किट डायग्राम बघून घाबरू नका हं. दिसायला जरी किचकट असली तरी यामागचं लॉजिक एकदम सोपं आहे. या कॉन्स्टंट करंट पद्धतीत विजेचा प्रवाह म्हणजे करंट एका स्थिर गतीने बॅटरीला दिला जातो. हे करण्यासाठी रिओस्टॅट नावाच्या उपकरणाचा वापर होतो. त्याला आपण पाण्याच्या नळासारखं समजू शकतो. जसं आपण नळ फिरून पाण्याचा प्रवाह कमी जास्त करतो, तसंच रिओस्टॅट करंटचा प्रवाह कंट्रोल करतो, जेणेकरून बॅटरी हळू आणि सुरक्षितपणे चार्ज होते. मग ही पद्धत इतकी का वापरली जाते, खास करून वर्कशॉपमध्ये? तर याची काही खास कारणं आहेत. एक म्हणजे या पद्धतीने आपण एकाच प्रकारच्या अनेक बॅटरीना एका लाईनीत म्हणजे सिरीजमध्ये जोडून एकाच वेळी चार्ज करू शकतो. हे खूप सोयीचं आहे. या चार्जरचा व्होल्टेज बॅटरीपेक्षा जास्त ठेवतात, पण करंट मात्र अगदी स्थिर आणि कंट्रोलमध्ये असतो. पण थांबा, कॉन्स्टंट करंट मेथड म्हणजे सगळं काही नाही. जसं आपल्या टूलबॉक्समध्ये वेगवेगळी हत्यारं असतात ना, तसंच वेगवेगळ्या परिस्थितींसाठी चार्जिंगच्या पण वेगवेगळ्या पद्धती आहेत. चला, त्यापैकी काहींवर एक नजर टाकूया. दुसरी पद्धत आहे कॉन्स्टंट व्होल्टेज मेथड. याचं नावच सांगतंय, यात व्होल्टेज स्थिर ठेवला जातो. गंमत अशी की जसजशी बॅटरी चार्ज होत जाते तसतसा तिचा आतला रेझिस्टन्स वाढतो आणि त्यामुळे चार्जिंगचा करंट आपोआप कमी कमी होत जातो. हे अगदी टायरमध्ये हवा भरण्यासारखंच आहे. सुरुवातीला हवा वेगाने जाते, पण जसजसा दाब वाढतो तसा तिचा वेग कमी होतो. मग येते रेक्टिफायर मेथड. खरं सांगू, ही पद्धत तर आपल्यापैकी कित्येक जण रोज वापरतात, पण आपल्याला ते माहीतही नसतं. आपल्या घरातल्या विजेच्या सॉकेटमध्ये एसी करंट येतो, पण बॅटरीला लागतो डीसी करंट. ही पद्धत काय करते तर ट्रान्सफॉर्मर वापरून व्होल्टेज कमी करते आणि रेक्टिफायर वापरून एसी करंटचं डीसीमध्ये रूपांतर करते. आपण जे बाजारातून चार्जर विकत आणतो त्यात हेच तंत्रज्ञान वापरलेलं असतं. आणि शेवटी एक अगदी स्पेशल पद्धत आहे, ट्रिकल चार्ज.
हे लक्षात ठेवा, ही पद्धत डिस्चार्ज बॅटरीला चार्ज करण्यासाठी नाहीये हं. कल्पना करा की एका पाण्याच्या टाकीला एक बारीक होल आहे आणि त्यातून थेंब थेंब पाणी गळतंय. ट्रिकल चार्ज म्हणजे त्या टाकीत अगदी त्याच गतीने थेंब थेंब पाणी टाकत राहणं. बॅटरी न वापरता ठेवली की ती सेल्फ डिस्चार्जमुळे हळूहळू तिची ऊर्जा गमावते. हा ट्रिकल चार्जर अगदी कमी करंट देऊन ती ऊर्जा भरून काढतो आणि बॅटरीला नेहमी वापरासाठी तयार ठेवतो. तर आपण चार्जिंगच्या इतक्या सगळ्या पद्धती पाहिल्या, पण या सगळ्या माहितीतला सगळ्यात महत्त्वाचा भाग कोणता असेल तर तो आहे सुरक्षितता. कोणती पद्धत वापरायची हे जाणून घेणं म्हणजे अर्धज्ञान झालं, पण ते सुरक्षितपणे कसं करायचं हे समजून घेणं हे बॅटरीच्या आयुष्यासाठी आणि आपल्या स्वतःच्या सुरक्षेसाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे. चला, जाता जाता एक फायनल चेकलिस्ट बघूया जेणेकरून सगळं लक्षात राहील. 1. चार्जिंगला सुरुवात करण्यापूर्वी नेहमी स्पेसिफिक ग्रॅव्हिटी तपासा. 2. चार्जिंग नेहमी हवेशीर जागेत करा, कारण त्यातून निघणारे वायू बाहेर जायला हवेत. 3. परिस्थितीनुसार योग्य चार्जिंगची पद्धत निवडा. आणि 4. हे सगळं नीट पाळल्यास फक्त सुरक्षितता नाही तर बॅटरीचं आयुष्यसुद्धा वाढतं. आणि आता जाता जाता तुमच्यासाठी एक महत्त्वाचा प्रश्न. विचार करा, जर आपण चुकीची चार्जिंग पद्धत वापरलीच तर बॅटरीचं नेमकं काय होईल? खूप जास्त वेगाने किंवा गरजेपेक्षा जास्त चार्ज केल्याने काय तोटे होऊ शकतात? याचं उत्तर शोधणं महत्त्वाचं आहे, कारण धोके समजले की योग्य कृती करण्याची प्रेरणा आपोआप मिळते.